ॐ गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पता नः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् महागणपतये नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरंपराम्। श्री अथर्ववेदाचा शांती मंत्र। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमस्कार मंडळी. आपण आता मागच्या वेळेचा जो गोष्वाळा आहे तो नेहमीप्रमाणे संतोष आपल्याला वाचून दाखवते. दिसतोय ना? तर प्रश्नोपनिषद प्रश्न 4 श्लोक 8 ते 9. तर चौथ्या प्रश्नाचा 5वा उपप्रश्न होता की हे सर्व कोणामध्ये स्थित आहे. तर या उपप्रश्नाचं उत्तर पिप्पलाद ऋषी मंत्र 7 ते 9 मध्ये देतात. ते म्हणतात की प्रिय शिष्या, ज्याप्रमाणे पक्षी आपल्या निवासस्थानाच्या वृक्षावर परत येतात त्याप्रमाणे पाहणारा, स्पर्श करणारा, वास घेणारा, ऐकणारा, चव घेणारा, मनन करणारा, जाणणारा, कर्म करणारा, विचार करणारा असा विज्ञानात्मा पुरुष सर्व उपलब्ध साधने घेऊन शेवटी आनंदरूपी आत्म्याच्या ठिकाणी लीन होतो. सर्व उपलब्ध साधनात त्यांनी पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश व त्यांचे गुण, आपली ज्ञानेंद्रिये म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि त्यातून मिळणारे ज्ञान, आपली कर्मेंद्रिये वाक, हात, उपस्थ, विसर्जनाची इंद्रिये पाय व त्यांच्या क्रिया, मन व त्यातील विचार, बुद्धी व त्यातील ज्ञान, अहंकार व अहंकर्तव्य, चित्त व स्मरणशक्ती, शरीरातील उष्णता व त्याचे उत्सर्जन, प्राण व त्याच्या गुणांचा समावेश केला आहे. ते म्हणतात की हा विज्ञानात्मा पुरुष हा आत्म्याच्या ठिकाणी विलीन होतो. इथे त्यांना समष्टी पातळीवर आत्मा म्हणजे ब्रह्म अभिप्रेत आहे. इथे विज्ञानात्मा म्हणजे जीवात्मा, जीवात्मा म्हणजे जीव अधिक चिदाभास, परत जीव म्हणजे कारण शरीर अधिक सूक्ष्म शरीर. सो देहाला क्रिया करण्यासाठी लागणारे चैतन्य हे चिदाभास पासून मिळतं. चिदाभास म्हणजे ब्रह्माचं आपल्या शरीरात किंवा मनात पडलेलं प्रतिबिंब. ब्रह्म हे शुद्ध चैतन्य असतं जे काहीच करत नाही, परंतु चिदाभासात माया असल्यामुळे ते शरीराला कार्य करण्यास चैतन्य देतं. त्यांनी उपलब्ध साधनात
प्रथम आकाश, वायू, अग्नी, जल व पृथ्वी या स्थूल पंचमहाभूतांचा व त्यांच्या गुणांचा म्हणजे सूक्ष्म पंचमहाभूतांचा समावेश केला आहे. आकाशाला शब्द हा एकच गुण असतो. वायूला शब्द व स्पर्श हे 2 गुण असतात. अग्नीला शब्द, स्पर्श व रूप हे 3 गुण असतात. जलाला शब्द, स्पर्श, रूप व रस हे 4 गुण असतात आणि पृथ्वीला शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे 5 गुण असतात. पंचमहाभूतांपासून आपलं सूक्ष्म व स्थूल शरीर बनतं. त्यात आपल्या ज्ञानेंद्रिय व त्यांच्या शक्ती स्थूल आणि सूक्ष्म, कर्मेंद्रिय व त्यांच्या शक्ती स्थूल व सूक्ष्म, अंतःकरण, मन, बुद्धी, अहंकार, चित्त आणि त्यांच्या शक्ती यांचा समावेश आहे. तर आपण आधी पाहिल्यानुसार मनुष्याचा मृत्यू झाला की सर्वसामान्यांचे कारण शरीर व सूक्ष्म शरीर हे स्वर्गात किंवा दुसऱ्या देहात जातं. स्थूल शरीर पंचमहाभूतात विलीन होतं व आत्मा ब्रह्मात विलीन होतं. ज्ञानी मनुष्यास पुनर्जन्म नसल्यामुळे त्याचं कारण व सूक्ष्म शरीर ब्रह्ममय होतं. परंतु इथे ते विश्वाचा अंत झाला की काय होतं हे सांगत आहेत. जसे पक्षी सकाळी आपल्या घरातून निघून सायंकाळी आपल्या निवासस्थानाला परत येतात, तसंच हे विश्व ब्रह्मापासून सुरू होतं आणि विश्वाच्या अंती ब्रह्मात विलीन होतं. खूप छान छान लिहिलं खूप. कारण इथे आपल्याला प्रश्नच येतो ना की आपलं सूक्ष्म शरीर तर दुसऱ्या देहात जाईल किंवा काही होईल किंवा आणि हे तर शरीर इथेच राहणार आहे, मग काय जातं सगळं ह्याच्यामध्ये. तर तुम्ही जो शेवट केलाय तो खूप सुंदर आहे. थँक्यू. ती जी शेवटची लाईन आहे ना आता गोश्वाऱ्यातली वाचली संतोष भाऊंनी, तर इज दिस द देन एंड ऑफ द ब्रह्माचा दिवस असं आहे का ते की नाही? जेव्हा पूर्ण सृष्टीचा विलय लय होतो. होतो म्हणजे कारण आपण जे त्याच्यामध्ये पूर्वी आधी जे आपण बघितलं होतं की ब्रह्माचा दिवस आणि रात्र, एक्झॅक्टली म्हणून एक्झॅक्टली म्हटलं की जेव्हा ब्रह्माचा दिवस म्हणजे संपला का हे सगळं पुन्हा त्याच्यात लीन झालं आणि का हा तसं राईट. नाही. म्हणजे आय डोंट नो इफ इट इज लाईक एनी पॅरलॅलिझम आहे ह्याच्यात किंवा नाही आहे ते. नाही बरोबर आहे तुझं ते. जसं आपण म्हणतो ना की बेसिकली आपण पहिल्या ह्याच्यात जे पाहिलं होतं की सृष्टी कशी निर्माण होते, ब्रह्म आणि ब्रह्मापासून माया आणि अमका तमका, तर ते सगळं शेवटी कुठे जातं, तर ती कल्पना त्यांनी इथे घेतली आहे की जसं ते पक्षी सगळे आपल्या निवासस्थानात जातात, तसं हे सगळं ब्रह्मापासून निर्माण झालं तर ते सगळं शेवटी ब्रह्मात लीन होणार आहे. आणि लीन होणं म्हणजे पूर्णच, कारण त्यांनी तिच्यात पंचमहाभूत पण घेतलेली आहेत. म्हणजे जेव्हा आपण स्वतःचा विचार करतो तेव्हा आपण व्यक्तीचाच विचार करतो, पण इथे ते जर का म्हणतात सगळंच आकाश आणि हे सगळंच होणार आहे, म्हणजे सगळंच जायला समष्टी हा पातळी, राईट. समष्टी पातळी. तर आणि मग मेन तुम्ही म्हणजे पूर्वी आपण त्याचा संबंध ब्रह्माच्या दिवसाशी लावू शकतो, पण इथे त्यांना एवढंच म्हणायचं की सृष्टीचा जेव्हा अंत होतो तेव्हा तेव्हा ते, हा पण ते जे आपण पूर्वी तुम्ही सांगितलं होतं तसं ते हिरण्य गर्भामध्ये ते लीन होतं, म्हणजे सगळं बीज रूपाने तरी ते त्याच्यात राहतं ना, म्हणजे पुन्हा राहतं. जेव्हा राईट ते राईट. पूर्ण सगळं येतं हा तेव्हा एव्हरीथिंग इज स्टील देअर समहाऊ, राईट? संभाव म्हणजे म्हणजे हा ते ब्रह्मात लीन होतं म्हणजे कुठेतरी ते राहत असणार ना परत हो हो उत्पन्न राईट. म्हणजे होण्यासाठी, ती अव्यक्त स्वरूपात कुठेतरी राहतं. अव्यक्त हा स्वरूपात राहत. आणि ते तू म्हणते तशा ते याच्यातही असू शकतं हिरण्यगर्भामध्ये. आणि मग हिरण्यगर्भामधून सगळं बाहेर येतं. हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्माचं ब्रेन, बुद्धी असं समजलं जातं. अच्छा. तो दुसरा कॉन्सेप्ट आहे, पण आता म्हणजे आय डोंट वॉन्ट टू कॉन्सेप्ट म्हणजे पुन्हा एक काढून आणखीन म्हणजे कन्फ्युजन अजून वाढायला नको. आणखी कन्फ्युज करायला नको लोकांना. आणि पण तुम्ही छान सांगितलं सगळं, व्हेरी गुड. पण तर आता इथे फक्त व्यक्तिगत म्हणूनच संदर्भ आहे ना, आता ह्याच्यात जो बोलत होते स्पेसिफिक माणसाचं म्हणूनच सगळं आत्ताचं होतं ना, का नाही फुल संपूर्ण? नाही माणसाचं नाही, कारण त्यांनी पंचमहाभूत पण म्हटलंय आणि सूक्ष्म पंचमहाभूत आणि स्थूल पंचमहाभूत हे सगळंच म्हटलंय. आणि मी आता एक म्हणणार आहे की आपलं काय होतं की जर का आपण प्रश्नोत्तर केले ना तर बाकीच्या लोकांना कन्फ्युजन होतं. तर आपण आधी म्हटलं तसं प्रश्नोत्तर आपण पाठवत जा माझ्याकडे आणि आपण पुढच्या वेळी डिस्कस करू.
नाहीतर मागच्या वेळी आपण जे काय केलं ना, त्याच्यामध्ये मला वाटतं जास्त लोकांचं कन्फ्युजन झालं. तर आज मी ते थोडंसं पुन्हा एक्सप्लेन करणार आहे, जे आपण मागच्या वेळी सगळ्यांच्या बरोबर बोललो होतो. त्याच्यात मी थोडंसं पुन्हा सांगणार आहे. तर आता मी माझं स्क्रीन शेअर करते. तर माझ्याकडे 2 प्रश्न होते. तर ॲक्चुअली काय झालं? आता चुकायला सॉरी, इथे मी एकच प्रश्न दाखवलाय. पण दुसरा प्रश्न मला जयश्री राजगुरूंनी खूप दिवसांपूर्वी विचारला होता. त्याचं पण मी आज उत्तर देणार होते. तर तिचा प्रश्न असा होता, आपण जेव्हा स्वप्नाबद्दल बोलत होतो, आली आहेस ना जयश्री? मला वाटतं आली. हो, दिसतायत बरं, जयश्री दिसते. हो. दिसत तर तिचा प्रश्न होता 2 आठवड्यापूर्वी तिने दिलेला होता. मागच्या वेळी आपण दुसरं बोलत होतो म्हणून मी हा विषय काढलेला नव्हता. तर तिचा असा प्रश्न होता की जेव्हा आपण दृष्टांत म्हणतो, तर दृष्टांत म्हणजे मग त्याला स्वप्न म्हणायचं का, किंवा दृष्टांत आणि स्वप्न याच्यामध्ये काय फरक आहे, असा तिचा प्रश्न होता. तर तिने जे उदाहरण दिलं होतं त्याच्यामध्ये ती म्हणली की समजा कोणाला स्वप्नात काही जागा दिसली आणि तिथे त्यांनी जाऊन पाहिलं आणि त्यांना सांगितलं होतं इथे काय गणपतीची मूर्ती असेल आणि त्यांनी तिथे खणलं जाऊन की त्यांना ती मूर्ती मिळते. अशा प्रकारचं तिने उदाहरण दिलं होतं. तर हे जर का आपण म्हटलं तर आपण म्हणतो की त्या गृहस्थांना स्वप्नामध्ये दिसलं, तर म्हणून मग आपण त्याला स्वप्न अवस्थेचाच भाग असं म्हणू शकतो की जरी हा दृष्टांत असला तरी त्यांना स्वप्नामध्ये हे कळलं होतं ना, तर म्हणून आपण त्याला स्वप्नाचाच भाग म्हणू शकतो. आणखीन एक प्रकार असा असू शकतो की समजा एखादे कोणीतरी पोहोचलेले महात्मा आहेत, स्वामीजी आपण म्हणतो त्यांना तसं, आणि त्यांना जागृत अवस्थेतच तुमच्या पुढच्या आयुष्यात काय होणार आहे वगैरे कळू शकतं. तर तसं जर तुम्ही म्हटलं, तसा प्रकारचा दृष्टांत म्हटला, तर ती त्या व्यक्तीची पुण्याई आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जरी त्या जागृत अवस्थेत त्यांना ते कळलं तरी सुद्धा त्यांच्या पुण्याईमुळे ते त्यांना कळतं. तर म्हणून तिला हे 2 उत्तरं द्यायची होती की या थँक्यू. मी आहे इकडे, मला माझा अनम्यूट करत होते फक्त ओके, गुड. हां. तर म्हणून ते माझ्याकडे ठेवलेला होता तुझा प्रश्न. या थँक्यू. ओके. हां. आता दुसरा प्रश्न मी जो आता स्क्रीनमध्ये टाकलाय, तर तो म्हणजे संतोष आणि नीताने आपल्याला मागच्या वेळी प्रश्न विचारला होता. म्हणजे मला वाटतं की जेव्हा आपण एकच शब्द 2 गोष्टींसाठी वापरला, म्हणजे जेव्हा आपण प्राण शिकलो तेव्हा मी म्हटलं की त्याला त्यांनी म्हटलं होतं रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस, आणि मग आपण जेव्हा चिदाभास शिकलो तेव्हा मी पुन्हा तोच शब्द वापरला, रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस. तर मग संतोष आणि नीता असं विचारत होते की मग ते म्हणजे दोन्ही एकच आहेत का? तर उत्तर असं आहे की ते 2 एकत्र नाही, एक नाही, 2 वेगळ्या गोष्टी. प्राण याला रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हणतात. का म्हणतात? तर स्वामी परमार्थानंद त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. मी मागच्या म्हणजे जेव्हा मी असं म्हटलं प्राणाबद्दल तेव्हा मला हे पण सांगायला पाहिजे होतं, पण हे मी कारणं तेव्हा सांगितलेली नव्हती. तर त्यांचं असं म्हणणं की प्राणाला रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हणतात कारण बाकीच्या गोष्टी वातावरणातून आपल्याला मिळतात, पण आपण असं म्हणतो की आत्मा आणि प्राण हे दोन्ही ब्रह्मापासून निघतात. दोन्ही गोष्टी ब्रह्मापासून निघतात. आणि जेव्हा तो शुद्ध स्वरूपात असतो प्राण, म्हणजे आपण ऑक्सिजन आपण म्हणूया, म्हणजे शुद्ध प्राण जो असतो तो आत्म्या इतकाच शुद्ध असतो असं समजलं जातं. हा दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट म्हणजे प्राण केव्हा येतो? जेव्हा आत्मा तुमच्या शरीरात येतो तेव्हाच तुमचा प्राण येतो, आणि जेव्हा आत्मा शरीरातून जातो तेव्हा तुमचा प्राण जातो.
जेव्हा अदर वे आपल्याला म्हणता येईल, जेव्हा प्राण जातो तेव्हा तुमचा आत्मा शरीर सोडून जातो. हा आणखीन एक पॉईंट आहे. आणि दुसरं म्हणजे आपण म्हणतो की जोपर्यंत आपल्या शरीरात आत्मा आहे तोपर्यंत आपलं शरीर आहे. आणि तसंच प्राण पण जोपर्यंत आपल्या शरीरात आहे तोपर्यंत तो आपल्याला आयुष्य देतो असं म्हटलं जातं. म्हणजे तोपर्यंत आपल्याला आयुष्य असतं. तर या पॉइंट्समुळे आपण त्याला आत्म्यासारखा म्हणायला पाहिजे होतं, रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हणण्याच्या ऐवजी. पण तेव्हा पुढे स्वामीजी काय म्हणतात की हा प्राण डज नॉट प्रोड्यूस कॉन्शियसनेस. आपण आता कॉन्शियसनेस जे म्हणतो की चैतन्य, तसे जे आपण म्हणतो जे आपल्या शरीराचे कॉन्शियसनेस आहे, तो कॉन्शियसनेस प्राणापासून येत नाही असं त्यांनी सांगितलं. पण त्याचं आणि आत्म्याचं एवढं साधर्म्य आहे, सारखं आहे दोन्हीचं, म्हणून त्याला आपण रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस असं म्हणतो. म्हणजे आपण हे तर साहित्यिक दृष्टीने घ्यायला पाहिजे. कारण की जेव्हा चिदाभासाची आपण व्याख्या करतो तेव्हा आपण चिदाभासाला रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस असंच म्हणतो. म्हणजे त्याचं एक काइंड ऑफ नाव त्याचं ते आहे. पण प्राणाचं जे होतं ते प्राणाचं त्यांनी साहित्यिक दृष्ट्याने असं म्हटलं होतं की तो इतका सारखा आहे आपल्या आत्म्यासारखा, म्हणून त्याला आपण रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हटलं. मी जेव्हा हे सांगितलं तेव्हा मला हे सगळी जे काही उत्तर होतं ते पण ऍड करायला पाहिजे होतं. तर म्हणून मग मी ते आज इथे ठेवलं. आता दुसरा भाग म्हणजे एक आपण प्राणाबद्दल बोललो आणि त्याच्यानंतर दुसरा भाग आहे काय, तो म्हणजे काय, चिदाभास. तर चिदाभास म्हणजे आपल्या ब्रह्माचं जे प्रतिबिंब आपल्या शरीरात येतं त्याला आपण चिदाभास म्हणतो. आणि हे कुठे येतं तर आपल्या सूक्ष्म शरीरात येतं. पण सूक्ष्म शरीरात कुठे येतं तर आपल्या मनामध्ये येतं. तर आपल्या मनामध्ये आत्म्याचं किंवा ब्रह्माचं प्रतिबिंब जे काही येतं म्हणजे बेसिकली चैतन्य येतं आपण म्हणूया. आत्मा म्हणजे पण चैतन्य, ब्रह्म म्हणजे पण चैतन्य. तर जे काही चैतन्य आहे ते आपल्या मनात येतं आणि म्हणून त्याला आपण चिदाभास म्हणतो. आणि चिदाभास म्हणजे रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस, त्याच्या व्याख्यामध्येच आपण असं म्हणतो. पण म्हणजे असा अर्थ आपल्याकडे दोन आत्मे आहेत का की एक खरा आत्मा आणि एक रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस? तसं नाही. आणि दुसरा प्रश्न माधवीचा होता त्याच्यामध्ये, की माधवी म्हणली की चिदाभास आपल्या मनात असतो. तर मग मन म्हणजे सूक्ष्म शरीर आणि सूक्ष्म शरीर म्हणजे आपला मायामधून येतं, राईट? तर तिचा प्रश्न होता मग त्याच्यामध्ये माया असते का? तर त्याचं उत्तर थोडंसं टेक्निकली देते की तुम्ही नुसताच चिदाभास म्हटलं तर तो चिदाभास आत्म्यासारखाच असतो, म्हणून आपण त्याला रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हणतो. पण तो कुठे येतो, तो तुमच्या मनामध्ये येतो. आणि मग मनामध्ये तो आल्यानंतर तुमच्या मनाचे जे विकार असतात ते सगळे त्याच्यामध्ये सरमिसळ होते. आणि दुसरं म्हणजे तुमचा जो अहंकार असतो तो पण त्याच्यामध्ये सरमिसळ होतो. आता हे दोन्ही मिक्सअप झालं की मग अर्थातच हे ज्या दोन गोष्टी आहेत त्या सगळ्या मायेमुळे असतात. म्हणजे मग आता आपला जो ऍक्टिव्ह चिदाभास आहे त्याच्यामध्ये ब्रह्म आणि माया दोन्ही आहे. पण आपण असं म्हणू शकत नाही की चिदाभास म्हणजे माया. माया का बरं आहे? कारण ते कुठे तो येतो, आपल्या मनामध्ये येतो. मन हे कुठे आहे तर ते सूक्ष्म शरीरात आहे. ते सूक्ष्म शरीरात तेव्हा जे येतं म्हणून मग त्याच्यामध्ये ही इन्फ्युरिटी आपण ज्याला म्हणतो की सरमिसळ होते त्याच्या गुणांसाठी. तुमचा अहंकार त्याच्यामध्ये मिसळतो आणि तुमचा मनाच्या ज्या काही तुमचे विचार असतात ते सगळे त्याच्यामध्ये विकार म्हणायचे मला, विकार जे असतात ते पण त्याच्यामध्ये मिक्सअप होतात. आणि म्हणून चिदाभास याच्यामध्ये जो काही ऍक्टिव्ह चिदाभास आहे त्याच्यामध्ये ब्रह्म आणि माया दोन्ही असतात. आणि का दोन्ही असतात हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे, की कारण तो मनामध्ये असतो आणि मनामधले विकार त्याला जोडले जातात आणि आपला अहंकार त्याला जोडला जातो. आणि हे सगळं मिसळ असतं. म्हणून मी म्हटलं की म्हणून प्रत्येक व्यक्तीचा किंवा प्रत्येक प्राण्याचा चिदाभास
हा वेगळा असतो. म्हणजे त्यावेळेस मी उदाहरण दिलं होतं की माझा चिदाभास आणि माधवीचा चिदाभास हे दोन्ही वेगळे असतील. कारण माझ्या ह्याच्यामध्ये माझ्या मनातले जे काही विकार असतील, माझा जो अहंकार आहे ते सगळं त्याच्यामध्ये मिसळलेलं असतं. त्यामुळे अ, माझा चिदाभास हा इंडिव्हिज्युअल झाला आणि तो तिचा चिदाभास तो तिचा इंडिव्हिज्युअल झाला. पण आत्म्याचं तसं होतं का? नाही. कारण आत्मा हा प्युअर म्हणतो आपण, शुद्ध असतो तो आत्मा. आणि म्हणून आत्मा तुमच्या म्हणजे माझ्या शरीरात असेल, तुमच्या शरीरात असेल किंवा प्राण्यांच्या शरीरात असेल, तर आत्मा हा मात्र शुद्ध असतो. त्याच्यामध्ये सरमिसळ काही नसते. म्हणून आपला सगळ्यांचा आत्मा सारखाच असतो. आणि जेव्हा आपण म्हणतो की सगळ्याच प्राण्यांमध्ये ब्रह्म आहे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आपल्याला म्हणायचं असतं की सगळ्या प्राण्यांमध्ये जो आत्मा आहे तो सगळ्यांचा सारखाच आहे, हे आपल्याला म्हणायचं असतं. आणि दुसरी आणखीन एक गोष्ट मी पुढच्या मंत्र जेव्हा वाचत होती तेव्हा अ, योगासना योगा अ, योगाच्या संदर्भात एक पुस्तक मी वाचत होते. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की ब्रह्म म्हणजे चैतन्य. ओके. ब्रह्म म्हणजे चैतन्य, ते तर आपल्याला माहिती आहे. आत्मा जो आहे त्याला साक्षी चैतन्य असं म्हटलं गेलं. म्हणजे तो काय करत नाही, नुसता बघत असतो, साक्षी. हा. आणि नंतर मग जेव्हा आपण चिदाभासाबद्दल बोलतोय ते त्याला जीव चैतन्य असं म्हणतात. मला तो शब्द खूप आवडला म्हणून तो मी इथे ऍड केला की त्या सगळ्याला चैतन्य म्हणतात. पण आत्मा काय आहे की साक्षी चैतन्य, तो ऍक्शन काय करत नाही. पण हा जीव चैतन्य आहे, याच्या सगळ्या ऍक्शन्स असतात. तर असे त्यांनी दोन मध्ये फरक केलेले आहेत. आणि ते योगावरचं पुस्तक होतं. पण मला त्यांची ही कल्पना खूप आवडली. एक्सप्लेन करताना म्हणजे आपण जर म्हटलं की आत्म्याचंच हे प्रतिबिंब आहे, मग सगळंच त्याचं प्रतिबिंब म्हणजे सगळंच त्याच्या आत्म्यासारखं व्हायला पाहिजे. तसं नाही आहे ना, की हा जो आहे तो चैतन्य आहे आणि चैतन्य म्हणजे तो सगळं काम करत असतो. तो जीव चैतन्य त्याला म्हटलंय आणि आत्म्याला साक्षी चैतन्य म्हटलंय. आणि जसं मी म्हटलं की आता हे चैतन्य कधी जातं आपल्या शरीरातून, तर आपल्याला माहिती आहे समजा एखादा मिरर आहे, आपण त्याच्यापुढे उभं म्हणजे आपण उभं राहिलो की आपला चेहरा त्याच्यात दिसतो. पण आपण त्या आरशाच्या मग बाजूला गेलो तर मग आपला चेहरा दिसत नाही. राईट. तसंच हे आहे की जेव्हा एखादी व्यक्ती मरते आणि तिच्या शरीरातला आत्मा बाहेर ब्रह्मात विलीन होतो, जेव्हा तो विलीन होतो तेव्हा त्याची प्रतिमा आपोआपच नाहीशी होते. जसं मी म्हटलं की तुम्ही आरशासमोर उभे असाल तर तुमची प्रतिमा असते आणि तुम्ही आरशापासून बाजूला गेले की तुमची प्रतिमा नाहीशी होते. तर ते पण मला सांगायचं होतं की केव्हा तो अम, चिदाभास आपल्या शरीरातून कधी जातो. तर म्हणजे तुमच्या प्रश्नांवरती आधारित मी हे सगळं आज बोलले. आणि आपण वर्गात जर का प्रश्न घेतले ना तर मग त्याची उत्तरं देताना लोकांच्या आणखी कन्फ्युजन होतं. म्हणून आतापासून आपण प्रश्न सगळे मला लिहून पाठवत जा किंवा इथे जरी टेक्स्ट तुम्ही केलं म्हणजे लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने की आपण क्लासमध्ये असताना तुम्ही लिहून ठेवायचं आणि मग मला तुम्ही नंतर पाठवलं तरी चालेल. म्हणजे काय होईल की हे खूप कॉम्प्लेक्स आहे सगळं, त्यामुळे एका ह्याच्यातून दुसरे आणखीन प्रश्न येऊ शकतात. म्हणून म्हटलं की आपण प्रश्न सगळे आपण क्लासचे म्हणजे असे एकत्र असे करायचो. आता मी आता संतोषचा प्रश्न होता, आणखीन माधवीचा प्रश्न होता. आपण हे दोन्ही एकत्र करून अशी समरी केली. तशा प्रकारे मग मी करत जाईन. तर याच्यानंतर आजच्या क्लासकडे आपण जाऊया. आता थोडासाच राहिलाय क्लास आणि याच्यानंतर आपले 2 प्रश्न आहेत. तर साधारण एकेका प्रश्नाला 3 किंवा 4 वर्ग आपल्याला लागतात. तर मी म्हणेन की अजून आजचा सोडून 7 एक क्लासेस आपले अजून होतील असं मला वाटतंय. पण बघू जर का आणखी प्रश्न आले तर मग आपल्याला थोडा आणखी वेळ लागतो. आणि ते महत्वाचं आहे कारण कन्फ्युजन घेऊन जाण्यात अर्थ नसतो ना. आपल्याला अभ्यास करायचा असतो, आपल्या मनातले प्रश्न सोडवायचे असतात आणि जे आपण प्रश्न सोडवतो त्याला मनन म्हणतात. मनन करणं इतकं आवश्यक आहे
विशेषतः आपण जर का अध्यात्म शिकत असू तर आपल्याला स्वतःला मनन करायला पाहिजे की हा याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे काय होतं, मग इथे असं का म्हटलेलं आहे. आणि अर्थातच आपण काहीतरी संदर्भ घेऊन पुन्हा बघतो आणि मग आपल्या लक्षात येतं की आपलं कुठे समजलं नव्हतं ते आपल्या लक्षात येतं. म्हणून घरी गेल्यानंतर एकदा तरी वाचायला पाहिजे. आणि हे उपनिषद मी अशाचसाठी घेतलं की याच्यामध्ये आपले अध्यात्मात पुढे येणारे जे काही कॉन्सेप्ट आहेत, हे कॉन्सेप्ट सगळे त्यांनी एकेका प्रश्नाच्या रूपाने पुढे आपल्या मांडलेले आहेत. तर आता आपण पुढचा बघूया. मला वाटतं श्यामाताई आल्यात ना. हो आले. थँक्यू. हे झालं आता. ओके. हां. तर आता आपण 9वा मंत्र बघूया. ओके. सुरू करू. हो. परम एव अक्षरं प्रतिपद्यते स यः वै तत् अच्छायम् अशरीरम् अलोहितं शुभ्रम् अक्षरं वेदयते यः तु सौम्य स सर्वज्ञ सर्वभवति तत एष श्लोकः. छान. तर या मंत्रामध्ये मी शब्दार्थामध्ये आधी ते हे घेतलंय की ह वै. हे जे आहेत ना, हे बरेच मंत्रामध्ये आपल्याला येतात. आपल्याला वाटतं त्याचा काय अर्थ आहे, तर त्याचा अर्थ नक्कीच असा होऊ शकतं. असं म्हणजे आपल्याला जेव्हा स्पेसिफिक काय सांगायचं असेल तेव्हा ते ह वै पासून सुरू करतात. आणि यह म्हणजे त्यात त्यात आणि ह वै त्यांनी म्हटलंय पुढे. तर मग ते त्यात म्हणजे कशात, तर विशेष व्यक्ती त्याला माहिती असेल तो. आणि माहिती असणार म्हणजे माहिती ज्याला असेल तो. आणि मग तत् म्हणजे ब्रह्म. आणि पुढचे जे शब्द आहेत ना त्याचं मी स्पष्टीकरण नंतर देणार आहे. फक्त आता अर्थच बघूया. अच्छाया म्हणजे ज्याची छाया नाही, छाया छाया आणि म्हणजे ज्याची छाया नाही असं, म्हणजे अकारण शरीर असं त्यांनाच म्हणायचंय. नंतर अशरीर जे म्हटलं त्याचा अर्थ म्हणजे सूक्ष्म शरीर नसलेला. आणि अलोहितम म्हणजे ज्याचं स्थूल शरीर नाही आहे. आणि तो कसा आहे, शुभ्र. शुभ्र आपण खूपदा वापरतो की त्याचा अर्थ शुद्ध. आणि मग अक्षरम. अक्षरम म्हणजे ब्रह्म. वेद येते म्हणजे ज्याला आत्मा समजला आहे तो. अक्षरम. तर हा अक्षरम शब्द मी सध्या सोडून देते कारण पुन्हा त्याच्यात तोरी हा शब्द आलेला आहे. वेद येते म्हणजे मगाशी म्हटलं तसं ज्याला समजलं आहे ते. सह म्हणजे तो. परम अक्षरम म्हणजे परमात्मा आपण ज्याला म्हणतो. तर त्याच्यानंतर एव प्रतिपादयते म्हणजे ते इथे सांगणार आहेत आपल्याला. आणि मग सौम्य. सौम्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे, प्रिय शिष्य. तू एव विद्वान. त्याला म्हणतात ते आपल्या सौम्य म्हणजे शिष्याला. आणि सह सर्वज्ञ सर्व भवती म्हणजे तू तसा हो, सर्वज्ञ सर्वव्यापी असा हो. म्हणजे बेसिकली तुला आत्मज्ञान येऊ दे. आणि तत् एषः श्लोकः भवति. आणि हा जो श्लोक आहे हा ऋग्वेदातून आलेला आहे. असं हा पण बरेच वेळा असतं आपल्या मंत्राच्या शेवटी. तत् एषः श्लोकः भवति म्हणजे हा श्लोक आम्ही ऋग्वेदातून घेतलाय. पण जेव्हा आपण असं म्हणतो ना की ऋग्वेदातून घेतलाय तेव्हा स्वामी परमार्थानंदांनी एकदा एक्सप्लेन केलं तर मी म्हटलं की आपल्याला असं सांगता येईल का की कुठल्या कुठल्या भागामध्ये ऋग्वेदामध्ये आपल्याला हा दिसू शकेल. तर ते म्हणले ते इतकं प्रचंड मोठं आहे. आणि असं आत्ता कसे आपले 6 प्रश्न आहेत आणि त्याचे भाग आहेत, तसं ऋग्वेदामध्ये नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर का जाऊन हा मंत्र शोधायचा प्रयत्न केला तर सहजपणे कोणाला सापडणार नाही. जर का तुम्ही पूर्ण तो अभ्यास केला असेल तरच तुम्हाला जाऊन हा मंत्र सापडेल. तर ते पण बघायचं की जेव्हा त्यांनी म्हटलं असतं की तदेश श्लोकः, तर त्याचा अर्थ की हा तिथून आणलेला आहे त्यांनी श्लोक.
तर आता त्याचा अर्थ आपण बघू की कारण शरीर रहित, सूक्ष्म शरीर रहित, स्थूल शरीर नसणारा, शुद्ध, शुभ्र, प्रकाशमान व अविनाशी. अक्षर म्हणजे अविनाशी. आत्मा जो जाणतो तो परमात्म्यापर्यंत पोचतो. हे सौम्य, तो अ, तू अम, तू तू म्हणायला पाहिजे, तो सर्वज्ञ सर्वव्यापी आहे. नाही, सॉरी, तो म्हणजे अ, ब्रह्म, तो सर्वव्यापी आहे हे तू जाणतोस. आणि हा श्लोक ऋग्वेदातून आणलेला आहे. आता आपण त्याचं स्पष्टीकरण बघूया. पहिलं मी म्हटलं हवाई म्हणजे नक्कीच, आणि मग यह हवाई तत् अक्षर वेदयते. म्हणजे ज्या व्यक्तीला अक्षर जे समजलंय, तर याचा संदर्भ आपण जेव्हा मुंडकोपनिषद केलं होतं त्यातला 7वा जो मंत्र होता त्याच्याशी हा संबंध आहे. तर तिथली जर का आपण जे काय त्यांनी एक्सप्लेन केलं होतं आपल्याला अक्षराच्या बाबतीत, त्याच्या संदर्भाने ते बोलत आहेत. कारण मी तुम्हाला म्हटलं तसं मुंडकोपनिषद आणि प्रश्नोपनिषद हे एकत्रच जातात दोन्ही. तर त्याच्याच मध्ये जे काय कळलं नाही ते आपल्या ऋषींनी या प्रश्न विचारलेले होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं पिप्पलाद ऋषींनी आपल्याला या प्रश्नोपनिषदामध्ये दिलेली आहेत. आता याच्यामध्ये अच्चाय असा शब्द वापरलाय त्यांनी. तर छाया म्हणजे आपल्याला माहित आहे, छाया हा शब्द आहे. आणि छाया म्हणजे काय, तर इथे आपल्याला छाया म्हणजे जेव्हा प्रकाश नाही तेव्हा छाया, तर मग त्याचा अर्थ अंधार असं पण घेता येतं. छायेचा अर्थ अंधार म्हणून घेता येतो. किंवा आता आपण वेदाच्या बाबतीत बोलतोय, तर वेदातला अंधार काय, तर अविद्या. विद्या म्हणजे प्रकाश आणि अविद्या म्हणजे अंधार. तर अंधार, आणि जेव्हा आपण कारण शरीर म्हणतो तर त्याच्यामध्ये असं काही मटेरियल काही नसतं ना, म्हणून त्याला असं म्हटलं की ते अम, छायेसारखं आहे, की त्याच्यामध्ये म्हणजे जसं सूक्ष्म शरीराचे आपल्याला भाग माहीत आहेत किंवा आपल्याला स्थूल शरीराचे भाग माहीत आहेत, तसं कारण शरीराचे आपल्याला भाग माहीत नाहीयेत, म्हणून त्याला छाया म्हटलेलं आहे. तर अच्छाया म्हणजे कारण शरीर असं त्यांना म्हणायचंय. नंतर अशरीरम. अशरीरम म्हणजे सूक्ष्म शरीर जे असतं, जसं आपला हा देह आहे ते म्हणजे स्थूल शरीर आहे. पण त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण म्हटलं मगाशी, मन आणि अहंकार, या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यांना काही शरीर नाही आहे ना, तर म्हणून त्यांना जेव्हा त्यांना अशरीरम म्हणायचं आहे त्याचा अर्थ त्यांना म्हणायचं आहे की त्याचं सूक्ष्म शरीर नसेल असा. त्यांनी असं खूप साहित्यिक शब्द सगळे वापरले. आणि मग ते म्हणतात अलोहितम. ऍक्च्युली लोह म्हणजे लाल आणि लाल म्हणजे रक्त. तर रक्त ज्याच्यामध्ये असतं म्हणजे आपलं स्थूल शरीर, असं त्यांनी तिथे आपल्याला सांगितलंय की जे अलोहितम आहे म्हणजे ज्याच्यामध्ये रक्त नाही म्हणजे त्याला स्थूल शरीर नाही. ते आपले 3 जे शरीर आहेत त्यांनी असे सांगितले. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की कारण शरीर नाही त्याला, दुसऱ्यांदा सांगितलं सूक्ष्म शरीर नाही, आणि तिसऱ्यांदा सांगितलं की स्थूल शरीर नाही. असे आपल्याला तिन्ही शरीरांच्या उपमा देऊन त्यांनी आपल्याला सांगितलंय. आणि नंतर ते अक्षराबद्दल बोलतात आहे. तर अक्षरामध्ये म्हणतात ते अक्षर हे शुभ्र आहे आणि आत्म्याला कधीच अशुद्ध स्पर्श होऊ शकत नाही. आणि म्हणजे आपलं जे असतं पाप आणि पुण्य तसं आत्म्याला काही नसतं, म्हणून तो शुद्ध स्वरूपात असतो असं आपण म्हणतो. आणि नंतर वेद येते म्हणजे ज्याला हे समजलंय, ज्याला आत्मा समजला आहे, ज्याला अक्षर समजलं आहे, तो सर्वज्ञ होतो.
आता आत्मा समजला म्हणजे काय? तर आत्मा हा अम, आत्मा आणि ब्रह्म हे दोन्ही गोष्टी एकच आहेत. आणि हे म्हणजे शब्दशः नाही, पण या जे लोक ध्यान करतात, जे लोक मनन करतात, त्यांना समजतं, म्हणजे त्या आतमधून त्यांना समजतं की हा ब्रह्म म्हणजे काय आणि आत्मा म्हणजे काय. आणि हा अ, आत्मा सगळ्यांच्या शरीरात असतो, मग सगळे प्राणी कसे सारखे आहेत हे सगळं त्यांना मुळातच समजलं असतं. इथे मी नेहमी माझं आवडतं उदाहरण देते की ज्ञानेश्वर महाराजांनी जे रेड्याला बोलायला सांगितलं, तर ते रेडा म्हणून नाही बोलायला सांगितलं, की तुमच्यात जो आत्मा आहे तोच त्या रेड्याच्या मध्ये आहे. हे त्यांना जाणवलं होतं, त्यांना फील झालं होतं त्या गोष्टी, कारण त्यांना आत्मज्ञान झालेलं होतं. म्हणून त्यांना सगळ्या प्राण्यांमध्ये एकच आत्मा आहे हे त्यांना पूर्णपणे कळलं आहे. आपल्याला खूप अवघड आहे ती गोष्ट कळायला, किंवा अम, व्यवहारात आपल्याला म्हणजे अ, आपल्या अप्लाय करायला ही खूप अवघड गोष्ट आहे, की सगळ्या प्राण्यांमध्ये तोच आहे आत्मा जो काही माझ्या मध्ये आहे म्हणून. पण हे सगळं ज्याला कळलेलं आहे त्याला त्यांनी वेदयते म्हटलंय. तर मग त्यांनी त्याला सांगितलंय की अम, हं, दुसरं काय, प्राणी आणि वनस्पती, प्राणी आणि वनस्पती याच्यामध्ये पण तोच आत्मा असतो. आणि अम, हा जो आत्मा आहे, आत्मा आणि ब्रह्म यांच्याबद्दलचं ज्याला पूर्ण ज्ञान झालेलं असेल, तर त्याला सगळंच जग कळतं. आणि म्हणून त्यांनी भवती असं म्हटलं, की ज्याला हे कळतं की आत्मा म्हणजे काय आणि ज्याला ब्रह्म म्हणजे काय हे सगळं कळतं, त्याला जगातल्या सगळ्याच गोष्टी कळतात. तर जसं आपण कधी कधी आपलं स्वप्न असतं आणि स्वप्नामध्ये आपल्याला काही काही गोष्टी दिसतात, आणि पण त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. म्हणजे आपल्याला माहित नाही, मी कधी कधी म्हणते की ते स्वप्नामध्ये काही माहिती असणारे दिसतात, पण नॉर्मली जेव्हा आपल्याला स्वप्न पडतं ते सगळं आपल्याच मनातली प्रतिमा असते. त्यामुळे बहुतेक सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातल्या माहिती असतात. तसं ह्या लोकांना आत्मा आणि ब्रह्म आणि हे सगळं जग या सगळ्याची त्यांना माहिती असते. तर अ, जेव्हा त्यांना आत्मज्ञान होतं तेव्हा असं म्हटलं जातं की त्यांना एक पूर्णतेची भावना असते, की माझं म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात की जेव्हा तुम्ही संसारात असतात तेव्हा आपल्याला अपूर्णतेची भावना असते. म्हणजे आपल्याला माहिती असतं की अ, जगातल्या सगळ्याच गोष्टी काही मला माहिती नाही. मला एवढं एवढं माझं छोटंसं जग आहे तेवढंच मला सगळं माहिती आहे. पण याचा अर्थ काय की मी काही सर्वज्ञ नाही, की मला सगळ्या गोष्टी माहिती असं नाही. तर ही जी भावना आहे त्याला अपूर्णतेची भावना म्हणतात. तर संसारात असणाऱ्या व्यक्तीला अपूर्णतेची भावना नेहमीच असते, की अम, पण जे काही आत्मज्ञानी असतात, आता आपण त्यांचं जे म्हटलं, की त्यांना सगळ्याच गोष्टी माहिती असतात आणि मग त्यांना ही अपूर्णतेची भावना नसते. आणि अ, अ, हा जो फरक आहे, की आपण जे संसारी लोक आहोत त्यांच्यामध्ये आणि आत्मज्ञानी जे व्यक्ती असेल त्याच्यामध्ये हा फरक आहे. तर अशा प्रकारचा हा आत्मज्ञान झाल्यानंतर काय होतं हे त्यांनी आपल्या शिष्याला सांगितलं आणि म्हटलं तू पण असा हो, असा त्यांचा संदेश आहे. आणि हा मंत्र ऋग्वेदामधून घेतलेला आहे. तर शेवटी जे म्हटलं आहे की अम, ते सॉरी तदेश तदेश श्लोक, तर तिथे हा मंत्र संपतो. तसा सोपा आहे प्रश्न, फक्त त्यांनी जे काही अम, उपमा दिलेल्या आहेत त्या समजून घ्यायला थोड्या अवघड आहेत. जसं अच्छाय म्हणजे कारण शरीर का, आणि मग अशरीर म्हणजे सूक्ष्म शरीर का, म्हणजे सूक्ष्म शरीर नसणारा सूक्ष्म शरीर असं. आणि अलोहितम, लोहितम तसं सोपं आहे की लोह म्हणजे अम, काय म्हणायचं, आयर्न आणि रक्त असे दोन शब्द. तर तसेच ते आपल्या शरीरात असतं म्हणून आपल्याला स्थूल शरीर म्हणतो आपण त्याला. आणि ते पण त्याला नाही,
असा जो तो आत्मा. पुढचा मंत्र घेऊया. 11वा मंत्र. सुरू करू. हो. विज्ञानात्मा सह देवैः च सर्वैः प्राणाः भूतानि सम्प्रतिष्ठन्ति यत्र तद् अक्षरं वेदयते यतु सौम्यः सर्वज्ञः सर्वम् एव आविवेश इति. थँक्स. आता पुन्हा आपल्या इथे सौम्य आला. सौम्याला सगळं सांगतात ते. तर मला वाटलं इथे मी माझ्या नोट्स शेअर करते एक मिनिट, कारण की माझ्या नोट्समध्ये मी हा मंत्र थोडा वेगळ्या पद्धतीने लिहिलेला आहे. तर तोच भाग आहे, फक्त माझ्या शब्द म्हणजे मी काय बोलणार आहे ते पण त्याच्यात आहे. पण ही स्लाइड सोडून मी ती स्लाइड्स शेअर करते. ओके. ओके, दिसते माझी स्लाइड? तर आता इथे तुम्हाला दिसेल की मी 2 रंगामध्ये ती केलेलं आहे. तर सुरुवातीचं जे निळ्या रंगात केलेलं आहे की विज्ञानात्मा सह देवेश्च सर्वः प्राणः भूतानि संप्रतिष्ठते. हे जे शब्द आहेत ना, हा एक भाग आहे आणि लाल जे ठेवलंय तो दुसरा भाग आहे. म्हणून मी ते 2 रंगामध्ये केलेलं होतं. तर त्याचे आपण शब्द पण बघूया इथे की विज्ञानात्मा. विज्ञानात्मा म्हणजे पुन्हा आपला चिदाभास आला. आपण त्यांनी इथे तसं म्हटलं नाही, पण चिदाभास रूप जीव. तर याच्या शेवटी मी ते एक्सप्लेनेशन दिलंय. काय झालं की नाही, त्याच विज्ञानात्माचं स्पष्टीकरण मी कुठेतरी लिहिलेलं होतं. ओके, ते आलं की पण आपण बघूया. तर विज्ञानात्मा पुरुषः असा शब्द आहे आणि त्याचं शंकराचार्यांनी या मंत्रामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की ज्याला विज्ञान म्हणजे ज्याला पूर्ण अध्यात्म माहिती आहे अशा प्रकारचं. मी त्या ह्याच्यात आली की मग नंतर सांगते, असं नुसतं नाही सांगता. ओके, तर विज्ञानात्मा म्हणजे चिदाभास, चिदाभास रूप जीव. नंतर सर्वे हे देवे हे म्हणजे आपल्या प्रत्येक आपले जे काय इंद्रिय आहेत त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर देव असतो अटॅच. तर तसं ते जे देव आहेत त्या देवांसह प्राणः म्हणजे प्राण, भूतानी म्हणजे सर्व इंद्रिय, यत्र म्हणजे सगळे, संप्रतिष्ठते लीन होतात. तर हे पण सुद्धा लीन होण्याबद्दलच आहे. आणि मग त्याच्यामध्ये ते म्हणतात की सौम्य म्हणजे प्रिय शिष्या, यह तू म्हणजे हे तच अक्षर म्हणजे त्या ब्रह्मात, वेदयते म्हणजे माहीत आहे, सह म्हणजे ते, सर्वज्ञ म्हणजे सर्वज्ञास, सर्वम एव, सर्वमचा पुन्हा अर्थ दिलाय पुढे, आविवेश, आविवेश म्हणजे त्याला माहित आहे. आणि मग इति म्हणजे इथे 4था प्रश्न संपला असं त्यांना सांगायचं आहे. तर त्याचा अर्थ लावतायत ना, बुद्धी, प्राण आणि आपले जे पंचमहाभूत आहेत ते आणि देव, त्याच्याबरोबर असणारे जे काय देव, ते सगळे त्याच्यामध्ये लीन होतात. कशामध्ये? त्या ब्रह्मामध्ये लीन होतात. तर त्या अविनाशी म्हणजे अक्षराचं ट्रान्सलेशन आहे अविनाशी. अविनाशी रूपाला जो जाणतो तो सर्वज्ञ. आणि मग तो सर्वज्ञ असतो आणि मग त्याला
सर्व विश्व पण समजतं. मागच्या मंत्रामध्ये आपण जसं म्हटलं होतं की ज्याला आत्मा कळतो त्याला सगळ्या जीवांमध्ये आत्मा आहे हे त्याला माहिती असतं आणि तो आत्मा सगळीकडे सारखाच आहे हे त्याला माहिती असतं आणि त्याच्यामुळे बेसिकली त्याला सगळं जगच माहिती असतं आणि म्हणून आपण त्याला म्हणतो की त्याला अं, सर्व विश्वच त्याला माहिती आहे. अशा प्रकारे तो वरच्या बाजूला जो शब्द होता अं, हं, सर्वज्ञ म्हटल्यानंतर सर्वम इव म्हटलंय. तर ते सर्वम इव जे म्हटलंय त्याचा अर्थ त्याला सगळं जगच त्याला माहिती असतं, विश्व त्याला माहिती असतं आणि बेसिकली आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीचं हे वर्णन आहे. आणि मग पिप्पलाद ऋषी आपल्या शिष्यांना सांगतात की हे प्रिय शिष्या, तू पण सर्वज्ञ हो. आणि इथे चौथा प्रश्नाचं उत्तर संपलं, असा त्याचा अर्थ आहे. आता मी थोडस स्पष्टीकरण सांगणार आहे. आता मी पुन्हा दुसरी स्लाइड देते कारण त्याच्यात मी शेवटी विज्ञानात्माचं स्पष्टीकरण दिलंय. आणि यावेळेस म्हणजे मागच्या वेळेस सुद्धा माधुरी मला हे करून देते, प्रूफ रिडिंग करून देते. सो आय वॉन्ट टू से थँक्यू माधुरी करंदीकर. आपली मगाची झाली स्लाइड. तर या स्लाइडमध्ये शंकराचार्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलंय की विज्ञानात्मा जिथे म्हटलंय तिथे विज्ञानात्मा पुरुष असा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. आणि विज्ञानात्मा पुरुष त्यांनी एक्सप्लेनेशन दिलंय की विज्ञानम कर्तृकारकम रूपम पुरुष, म्हणजे कार्य करणारं जे चैतन्य आहे आपल्या शरीरामधलं, कार्य करणारं जे चैतन्य आहे त्याला आपण विज्ञानात्मा पुरुष म्हणतो, म्हणजे चिदाभास. आता जसं आपण मगाशी म्हटलं की आत्मा म्हणजे काय आणि चिदाभास म्हणजे काय, तर चिदाभास हा काम करणारा आहे म्हणून त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय की विज्ञानम कर्तृकारकम कर्तृकारक रूपम पुरुष. तर हा शब्द म्हणजे हे एक्सप्लेनेशन वाचल्यानंतर मला वाटलं की इथे जास्त चांगल्यापैकी त्यांनी विज्ञानात्मा किंवा चिदाभासाचं त्यांनी आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर आता बाकीचं सांगते. तर शेवटी सगळं जे आत्म्यामध्ये किंवा ब्रह्मामध्ये लीन होतं, त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं तर यत्र या शब्दापर्यंत जर का तुम्ही गेलात तर पहिलेचे जे शब्द आहेत त्या सगळ्या गोष्टी आत्म्यामध्ये किंवा ब्रह्मामध्ये लीन होतात. माझ्या ह्याच्यामध्ये मी 2 रंग केल्यामुळे ते कळून येत होतं, पण तसंच म्हटलं तसं सुरुवातीचे जे शब्द आहेत ते शेवटी आत्म्यामध्ये लीन होतात. तर आधी आपल्याला बघायचं आहे की तिसऱ्या ओळीमध्ये तत् अक्षरम असा शब्द आहे. तर अक्षर म्हणजे आपल्याला माहिती आहे की ब्रह्म किंवा ज्याचा नाश होत नाही ते. क्षरम म्हणजे नाश होणं आणि अक्षरम म्हणजे ज्याचा नाश होत नाही ते. आणि माझे स्वामीजी दयानंद सरस्वती त्यांचे नेहमी याच्या वेळी आठवण येते. ते म्हणे तुम्ही या इथल्या मुलांना ते इथे आले की आपल्या मुलांच्या बरोबर पण बोलायचे. तर ते म्हणे तुम्ही या इथल्या मुलांना जर का तुम्ही शिकवत असाल तर तुम्ही समजा सांगितलं की ज्याचा नाश होत नाही ते क्षरम, तर मग काय असेल क्षरम म्हणजे, तर नाही, ज्याचा नाश होत नाही ते म्हणजे अक्षर. तर अक्षरम इथे काय असेल तर ती मुलं म्हणतात स्टायरोफोम. तर
मला इतकी माझ्या वाटते तर हा कुठेही असं हे आलं ना अक्षर की मला स्वामीजींची आठवण येते की की इथल्या मुलांना नक्कीच शिकवू नका असं. कारण त्यांना म्हटलं की अक्षरम म्हणजे ते म्हणतात स्टायरोफोम. त्याचा काही नाश होत नाही. तर एनिवे, पण आपल्या डेफिनेशन प्रमाणे ब्रह्म असा त्याचा अर्थ आहे. तर तत् अक्षरम ते पहिला. पण नंतर आता मला सांगायचं आहे म्हणजे आपला एक म्हणजे बॅक टू युअर मेमरीज. आपण जे त्रिपुटी पाहिली होती की सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि इन्स्ट्रुमेंट. तर तशा प्रकारचंच आपल्याला थोडंसं इथे बघायचं आहे की तत्र नंतरचे जे काय आहे ते म्हणजे पारमार्थिक सत्य आहे. आणि पारमार्थिक त्याच्याबद्दल पण थोडंसं मला बोलायचं आहे. तर आपल्या वेदामध्ये आपले जे काय देव असतात त्या देवांमध्ये पण 3 प्रकारचे देव किंवा सत्य असतात. एक म्हणजे पारमार्थिक सत्य. पारमार्थिक सत्य समजायसाठी खूप सोपं आहे. एक म्हणजे ते ब्रह्म आणि आत्मा किंवा जे काय आपण अक्षर म्हटलं, अक्षराचं जे असेल ते सगळं पारमार्थिक म्हणजे स्टँडर्ड फॉर्म. तर ते सगळं पारमार्थिक झालं. आणि नंतर व्यावहारिक सत्य. व्यावहारिक सत्य म्हणजे आपले जे काय देव आहेत, म्हणजे इमॅजिनरी जे काय आपले देव आहेत ते वेदामध्ये आहेत. ते जे सगळे देव आहेत त्याला आपण व्यावहारिक सत्य म्हणतो. म्हणजे आपण ते सगळे देव आपण इमॅजिन केलेले आहेत की अग्नी आहे किंवा वरुण आहे, हे सगळे देव आपण इमॅजिन केलेले आहेत. तर त्याला व्यावहारिक सत्य म्हणतात. आणि तिसरं सत्य जे आहे ते प्रातिभासिक सत्य. प्रातिभासिक शब्द खरं म्हणजे हे कदाचित आपण ज्ञानेश्वरी शिकतो तेव्हा कदाचित मी बोलले असेल. कारण प्रातिभासिक शब्द ते म्हणजे काय की आपण जेव्हा अवतार म्हणतो देवाचा अवतार म्हणतो म्हणजे जे काय आपले इमॅजिनरी देव आहेत ते देव मनुष्य रूप घेऊन आपल्याकडे येतात. म्हणजे कृष्ण, राम हे जे सगळे आहेत ते आपल्या म्हणजे आपल्या इथे आलेले आहेत, त्यांनी जन्म घेतलेला आहे. तर हे जे देवाचे अवतार आपण म्हणतो त्यांना प्रातिभासिक सत्य म्हणतात. म्हणजे एक तर व्यावहारिक सत्य म्हणजे आपले जे काय वेदातले देव वगैरे आहेत, पण ते आपल्याकडे येतात असं आपण एक कल्पना करतो की राम इथे आला, कृष्ण इथे आला. तर हे जे आपण अवतार म्हणतो देवाचे, या अवतारांना प्रातिभासिक सत्य किंवा प्रातिभासिक देव असं म्हणता येईल. तर 3 प्रकारचं आपण म्हटलं. पारमार्थिक सत्य म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्म आत्मा याच्या संदर्भात जे असेल ते पारमार्थिक सत्य. नंतर व्यावहारिक सत्य म्हणजे आपल्या त्याची डेफिनेशन अशी आहे की आपल्या जगातील किंवा समाजाने मान्य केलेलं जे सत्य आहे म्हणजे जे देव आहेत ते म्हणजे व्यावहारिक सत्य. आपल्या जगातील किंवा समाजाने मान्य केलेले जे सत्य आहे ते व्यावहारिक सत्य झालं. आणि नंतर जे काही आपले काय म्हणायचं अवतार आहेत, आपल्या कल्पनेने आपण जे सत्य मानतो आणि आपल्या भूलोकावर आलेले असे जे आपण समजतो ते जे अवतार असतात त्या अवतारांना आपण प्रातिभासिक देव असं म्हणतो किंवा प्रातिभासिक सत्य असं म्हणतो. तर अशा प्रकारचे 3 भाग असतात. तर काय सांगत होती मला आता? हा. तर आता आपण ज्या मंत्र पाहिला त्याच्यामध्ये यत्र हा जो शब्द आहे त्याच्यानंतर जे काही शब्द आहेत ते सगळे प्रातिभासिक आहेत. म्हणजे ब्रह्माच्या संदर्भात ते शब्द आहेत. आणि म्हणून हा जो संदर्भ आलाय तो त्याच्यामुळे की पारमार्थिक सत्य इथे आपल्याला त्या शब्दांमधून आपल्याला सांगितलेले आहे. आणि
अ, आता आपल्याला बघायचं आहे की मग याच्यामध्ये त्यांनी आपल्याला काय काय सांगितलंय की विज्ञानात्मक सह देवेश्य. आता देवेशच्या इथे जे म्हटलं आहे ते म्हणजे आपल्याला व्यावहारिक सत्य म्हणायचंय, कारण की वेदातले देव आपल्याला तिथे म्हणायचे आहेत. सुरुवातीचं जे म्हटलंय ना, विज्ञानात्मक सह देवेश्च, देव ते कुठले देव, तर आपण वेदामध्ये सांगितलेले जे काय देव आहेत, म्हणजे व्यावहारिक जे काय सत्य आहे तिथे आपण ते बोलतोय. नंतर सर्वे हे सर्वे हे आपण अम, आधी घेऊ शकतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे संस्कृतमध्ये सम आधी किंवा नंतर शब्द असले तरी अर्थ तसाच असतो. तर सर्वे हे देवे हे सह असं आपण जर का म्हटलं तर प्रत्येक इंद्रियाचा आपला जो काय देव असतो त्या सगळ्या देवांसह असा त्याचा अर्थ आहे. इंद्रियांचा प्रत्येकाचा एक एक देव असतो, तर तो देव सुद्धा त्या सगळ्या देवांसह. आणि मग त्यांना म्हणायचं की या सगळ्या गोष्टी शेवटी ब्रह्मरूप होतात. आणि मग ब्रह्मरूप होतात कसं, तर तो जो शेवटचा भाग आहे तो सगळा आपल्याला पारमार्थिक सत्यासाठी सांगितलाय. तर हे 2-3 शब्द त्याच्यामध्ये असल्यामुळे खरं म्हणजे हा शेवटचा मंत्र आहे. आणि मला वाटलं हे आपण अजून या क्लासमध्ये कव्हर केलं नाही, म्हणून मी त्या गोष्टी याच्यात ऍड केल्या. तर आता शेवटचा शब्द आहे इति प्रश्न उपनिषद चतुर्थ प्रश्न. तर चतुर्थ प्रश्न संपलेला आहे. पुढच्या वेळी आपण 5वा प्रश्न सुरू करणार आहोत. तर ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.